हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. सध्या अधिक मास महिना सुरू आहे आणि हा महिना 3 वर्षातनं एकदाच येतो. आज ह्या पवित्र अधिक मास महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि मी शेवटच्या दिवशी माझ्या इथे राहणाऱ्या 5 सुवासिनींना हळदी-कुंकूसाठी माझ्या घरी बोलवलेलं आहे. माझ्या घरी आलेल्या सर्व माझ्या मैत्रिणींचं सर्वात आधी मी मनःपूर्वक स्वागत करते. आपल्या संस्कृतीमध्ये सुवासिन स्त्री ही माता पार्वती, माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा या देवी स्वरूप मानली जाते. सुवासिन स्त्रियांचा सन्मान म्हणजे देवी देवतांचा सन्मान. म्हणूनच आज मी माझ्या इथे राहणाऱ्या 5 सुवासिनींना आदरपूर्वक माझ्या घरी आमंत्रित करून हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे आणि ओटी भरण्याचा छोटासा कार्यक्रम माझ्या घरी ठेवलेला आहे. आता मी सुवासिन स्त्रियांची श्रद्धेने, भक्तीने आणि प्रेमाने ओटी भरणार आहे. सर्वप्रथम मी आलेल्या सुवासिनींना एका आसनावर बसवलेले आहे. आधी मी एक ताट घेतलेला आहे, त्यामध्ये सुवासिन स्त्रियांचे पाय धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी हळद कुंकू अक्षता लावून त्यांची पूजा करून घेतलेली आहे आणि नारळ, ब्लाऊज पीस, साडी चोळीने त्यांची ओटी भरलेली आहे आणि ओटीमध्ये गजरा देखील ठेवलेला आहे. या ओटीतील हळद ही मांगल्याचे प्रतीक आहे आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे आणि अक्षता ही पूर्णत्वाचे प्रतीक आहे. सुवासिन स्त्रियांच्या पदरामध्ये ओटी दिल्यानंतर मी त्यांना अक्षता वाहून नमस्कार केला आणि त्यांच्याकडून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद घेतला. अशा प्रकारे मी ओटी भरलेली आहे आणि भगवान पुरुषोत्तम श्री विष्णू, माता लक्ष्मी, कुलदेवता आणि ग्रामदैवत यांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या घरात सुख समृद्धीचा वास राहो अशी प्रार्थना केलेली आहे. अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या श्रद्धेप्रमाणे सुवासिन स्त्रियांची ओटी भरू शकतो. मी माझ्या श्रद्धेने सुवासिन स्त्रियांची ओटी भरून घेतलेली आहे. या अधिक महिन्यालाच धोंडा किंवा अधिक मास महिना असे देखील म्हणतात. अधिक महिन्यामध्ये केलेले पूजा, व्रत, दानधर्म, पारायणे यांचे फळ आपल्याला मिळते. म्हणून या अधिक महिन्यामध्ये प्रत्येक जण काही ना काहीतरी करतच असतात. कोणी अनाथ आश्रममध्ये जाऊन दानधर्म करतात, तर कोणी मंदिरात जाऊन दानधर्म करतात किंवा गरिबांना दानधर्म करतात. कोणी उपास-तापास करतात, तर कोणी पारायणे करतात, तर सुवासिन स्त्रिया घरी आपल्या बोलून सुवासिन स्त्रियांना हळदी-कुंकू करून त्यांची ओटी देखील भरतात. आणि ह्याच अधिक महिन्यामध्ये लेकीला आणि जावयाला आपल्या घरी बोलून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना वाण देखील लावला जातो. या अधिक मासामध्ये आईची ओटी देखील भरली जाते. या अधिक मासामध्ये 33 वस्तूंचे दान करण्याची मोठी परंपरा आहे आणि 33 वस्तूंमध्ये अन्न, वस्त्र, फळे आणि सौभाग्याचं लेणं ह्या वस्तू दान केल्या जातात. कोणी मंदिरामध्ये 33 दिवे देखील दान करतात. अशा आपल्या श्रद्धेनुसार प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दान धर्म करतात आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने केलेल्या दान धर्माचं फळ देखील त्यांना मिळतं. हा महिना हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. हा महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित असून ह्या काळामध्ये जप, तप, दान, व्रत, पूजा किंवा पारायण या गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते. हा केवळ धार्मिक विधी नसून आपल्या संस्कृती, परंपरा आणि आध्यात्मिक यांच्याशी जोडणारा एक सुंदर अनुभव आहे. या काळामध्ये व्रत वैकल्य केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि आपल्या घरात सुख समृद्धीचा वास नांदतो. सर्व सुवासिन स्त्रियांची ओटी भरून झाल्यानंतर त्यांना गोडधोडचा प्रसाद खायला दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.